नमस्कार मंडळी, स्वामींच्या कृपेने तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला नवीन सुरुवात करते. बघा, आज श्रावण महिन्यातला पहिला शनिवार आहे आणि आपल्याला या दिवशी दुसरं काही नाही केलं तरी चालेल, तुम्ही उपाशी राहिलं तरी चालेल, पण पिंपळाच्या झाडाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे आणि नंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे. ज्याने काय होईल की आपले करोडोचं कर्ज आहे ते संपेल आणि आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तर बघा, आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, पण सकाळी उठल्या उठल्या आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे. आंघोळ करताना आपल्याला त्या पाण्यामध्ये गंगाजल, गोमूत्र वगैरे जे काही मी अगोदर व्हिडिओ बनवला आहे त्यातले जे वस्तू आहेत त्या टाकून आपल्याला स्नान करून घ्यायचे, आपली नित्यपूजा करून घ्यायची. यानंतर तुम्हाला मात्र या उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटा लोटा जल घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर चिमूटभर काळी तीळ घ्यायची आहे. त्यासोबतच 11 उडदाचे दाणे सुद्धा घ्यायचे आहेत. त्यासोबतच थोडंसं चिमूटभर काळे तीळ, त्यासोबतच 11 उडदाचे दाणे, गंगाजल घ्यायचं आहेत आणि एक गुळाचा खडा घेऊन त्यात टाकायचा आहे. यानंतर एक मोहरीच्या तेलाचा दिवासुद्धा घ्यायचा आहे. एक छोटीशी पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि त्यात मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल घालून झाल्यानंतर तुम्हाला मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल घेतलं तरीही चालतं आणि त्यामध्ये दुहेरी कापसाची वात घ्यायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फुले या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडापाशी जायचं आहे. पिंपळाच्या वृक्षाच्या पाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला त्या झाडाच्या जवळ जाऊन तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. एक पान घेऊन त्या पानाचं आसन तुम्हाला त्या दिव्याला करायचं आहे आणि म्हणजेच काय, तर त्या झाडाच्या पानावरती जो दिवा आहे तो तुम्हाला लावायचा आहे. हे जल आहे ते आपल्या दोन्ही हातांनी या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि जेव्हा आपण हे जल अर्पण करणार आहोत तेव्हा तुम्हाला एक मंत्र आहे, तो मंत्र म्हणायचा आहे. तो कोणता मंत्र आहे तो तुम्हाला मी सांगते. ओम वनस्पतये नमः असं म्हणायचं आहे. यानंतर हे जल अर्पण करून घ्यायचं आहे आणि वृक्षाच्या खोडाला हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करून 3 वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा करत असताना सुद्धा तुम्हाला ओम अक्षताय नम, ओम अश्वताय नम, ओम वनस्पताय नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना जी आहे ते तुमच्या देवाला सांगायची आहे आणि तुमचं जे काही संकट आहे ते दूर करा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. यानंतर या झाडाचं एक पान तुम्हाला तोडून घरी आणायचं आहे, स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि गंगाजल धुतली नाही तरीही चालेल. यानंतर तुम्हाला हळद एका वाटीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हळद टाकून गंध तयार करायचा आहे. तुमच्या उजव्या हाताच्या करंगळीने जवळ जे बोट असतं ना अनामिका, तर त्या बोटाने त्या पिंपळाच्या झाडावर रीम लिहायचं आहे. रीम हा शब्द जो आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. यानंतर हे पान आहे ना, तर ते तुम्हाला पान देवघरामध्ये ठेवून तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती, दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा तुमची इच्छित मनोकामना जी आहे ती व्यक्त करायची आहे. इथेच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला संकटमोचन श्री हनुमान स्तोत्र म्हणायचं आहे किंवा हनुमान चालीसा म्हणायचा आहे. तसेच तुम्हाला 11 वेळा ओम हनुमंताय महाप्रणाय बलाय ओम नमो मंत्राचा सुद्धा जप तुम्हाला करायचा आहे, पठण करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तसेच तुम्हाला पठण केलं तरीही चालतं. अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला श्रावण महिन्यातील पहिल्या शनिवारी करायचा आहे. पिंपळाच्या पूजेने तुमच्या सर्व प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होतील आणि तुमचा जे काही शत्रुनाश आहे तो सुद्धा दूर होईल. श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी पिंपळाची पूजा केल्याने सुद्धा आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सुद्धा दूर होतात. वृक्षाची पूजा केल्याने व्यक्तीला अनेक रोगापासून, आजारापासून मुक्ती मिळत असते आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहतो असं म्हटलं जाते. इथं अश्वथ म्हणजे पिंपळ, शारीरिक व्यक्ती सुद्धा निरोगी, मारुती स्तोत्र म्हणजे अंजलीचे लहान हनुमान हिंदू धर्मात पिंपळाची पूजा म्हणून पूजा केली जाते, देवता म्हणून ओळखले जाते. म्हणून या दिवशी हा उपाय इथे आपल्याला करायचा आहे. म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय नक्की करा आणि जर तुम्हाला हा दुसरा उपाय शक्य झाला नसेल तरी तुम्ही फक्त मोहरीच्या तेलामध्ये सुद्धा तुम्ही दिवा लावला तरी सुद्धा तुम्हाला त्याचं फळ हे नक्कीच मिळेल. सकाळ संध्याकाळ कधीही तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता. लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून तुम्ही हा उपाय रात्री केला तरी, प्रदोष काळामध्ये केला तरी चांगला आहे. त्याच्यामुळे काय होते तर आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात. सूर्योदय झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने घरात सुख, संपत्ती, समृद्धी कायम टिकून राहते. शनिवारी या झाडाच्या मुळापाशी दिवा लावण्याने पित्र प्रसन्न होतात आणि पित्रदोष, नजरबाधा दूर होत असते. तसेच शनिदोष, साडेसाती, इडापिडा ही सुद्धा दूर होत असते.
कमी देखील होत असते. जर तुमच्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांचा मासिक धर्म वगैरे असेल तर तुम्हाला सुद्धा हा उपाय करता येणार नाही. आता ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची. ही जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.